नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्टँडर्ड 8th सब्जेक्ट जनरल सायन्स विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 5 चॅप्टर नंबर 5 पाहणार आहोत. नेम ऑफ द चॅप्टर 5 इनसाइड द ॲटम, अणूचे अंतरंग. तर हे प्रकरण पाहण्या अगोदर आपण पान नंबर 28 वरती आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. त्यामध्ये कॅन यू रिकॉल, थोडे आठवा. द फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मीन बाय मॅटर, द्रव्य म्हणजे काय, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आन्सर, मॅटर इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल. द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असते. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज ॲन ॲटम, अणू म्हणजे काय. ॲन ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट विच रिटर्न्स इट्स केमिकल आयडेंटिटी इन ऑल फिजिकल अँड केमिकल चेंजेस. सर्व भौतिक व रासायनिक बदलामध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याच्या लहानात लहान कण म्हणजे अणू होय. अँड लास्ट थर्ड वन क्वेश्चन, व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर, द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता. ॲन ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर, अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. त्यानंतर आपल्याला पेज नंबर 28 वरती एक टेबल दिलेला आहे. शो नेम अँड फॉर्म्युला ऑफ सम सबस्टन्सेस, कंप्लीट द टेबल बाय पुटिंग टिक मार्क इन अप्रॉक्सिमेट बॉक्स टू इंडिकेट द इन्फॉर्मेशन ऑफ द स्मॉलेस्ट पार्टिकल अँड द टाईप ऑफ मॅटर. तर ह्या दिलेल्या तक्त्यामध्ये आपल्याला पदार्थाचे प्रकार विचारलेले आहेत. कोणते पदार्थ मूलद्रव्य आहेत किंवा कोणते पदार्थ संयुग आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला जी काही माहिती लागते ती माहिती आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक सांगितलेला आहे मॉलिक्यूल, रेणू. रेणू कशाला म्हटलं जातं तो भाग आपण पाहणार आहोत. The smallest particle of substance are called as molecules. पदार्थाचे लहानात लहान कण म्हणजे रेणू होय. सेकंड, एलिमेंट्स, मूलद्रव्य कशाला म्हटलं जातं. द सबस्टन्स whose molecules are made up of one or more atoms which are exactly alike is called an element. ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य असे म्हणतात. आणि लास्ट थर्ड वन इज कंपाऊंड, संयुग. द सबस्टन्स फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स इज अ कंपाऊंड. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय. त्यांची आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. एलिमेंट्समध्ये आपण पाहिलं हायड्रोजन आहे, हेलियम आहे, कार्बन. त्यानंतर कंपाऊंडच्या उदाहरणं आपण पाहिले ती H2O, पाणी, NaCl, सोडियम क्लोराईड की ज्याला आपण मीठ असं म्हणतो. जो आपल्याला टेबल दिला आहे तो टेबल आपल्याला टिक मार्कनी ॲप्रॉक्सिमेट कंप्लीट करायला सांगितलेला आहे. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पहिला कॉलम दिलेला आहे नेम ऑफ द सबस्टन्स, पदार्थांची नावं दिलीत. उदाहरणार्थ वॉटर, ऑक्सिजन, हेलियम, हायड्रोजन, अमोनिया, नायट्रोजन, मिथेन, आर्गॉन, निऑन, क्लोरीन. त्या दिलेल्या सबस्टन्सचे फॉर्म्युला दिलेला आहे, सूत्र दिलेलं आहे. पाण्याचं सूत्र आहे H2O, ऑक्सिजन O2, हेलियम He, हायड्रोजन H2, अमोनिया NH3, नायट्रोजन N2, मिथेन CH4, आर्गॉन AR,
निऑन Ne, क्लोरीन Cl2 ही त्यांचे फॉर्म्युला सूत्र आपल्याला दिलेले आहेत. आणि आपल्याला टिक मार्क करताना सांगितलं होतं स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स, त्या पदार्थाचा लहानात लहान कण, त्यामध्ये इज ॲन ॲटम अणू आहे, इज अ मॉलिक्यूल रेणू आहे, सिंगल टाईप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत का, डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल्स रेणूमधील अणू अनेक प्रकारचे, एलिमेंट्स मूलद्रव्य, कंपाऊंड संयुग. तर पहिलं उदाहरण आपण जर पाहिलं वॉटर, त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला H2O. यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू त्या ठिकाणी दाखवलेला आहे. मग इज अ ॲटम तर तो अणू नाही, इज अ मॉलिक्यूल तो रेणू आहे. मग त्यामध्ये आपण टिक मार्क केलेली आहे. सिंगल टाईप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल, सिंगल एक प्रकारचा नाही आहे तर त्यामध्ये 2 प्रकारचे अणू आहेत म्हणून तिथं टिक मार्क नाही आहे. डिफरंट टाईप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल, त्यामध्ये 2 प्रकारचे अणू आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आणि ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त अणू असतात त्याला आपण कंपाऊंड म्हणतो, म्हणून आपण तिथं टिक मार्क केलेली आहे कंपाऊंडला. दुसरं एखादं उदाहरण जर आपण पाहिलं, यामध्ये हेलियम, हेलियमचा फॉर्म्युला आहे He. हा इज ॲन ॲटम तर हा अणू आहे, तिथं टिक मार्क केलं आहे. मॉलिक्यूल नाही, सिंगल टाईप ऑफ, त्यामध्ये हेलियमचा एकच मॉलिक्यूल आहे म्हणून तिथं टिक मार्क केलेली आहे आपण. आणि एकच मॉलिक्यूल असेल तर तो असतो एलिमेंट म्हणून त्यावरती टिक मार्क केलेली. अशा पद्धतीने आपल्याला हा कंप्लीट द टेबल तक्ता पूर्ण करायचा आहे. तो तक्ता आपण पूर्ण करायचा आहे. त्यानंतर डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, अणूच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञाने संशोधन केलं, वेगवेगळ्या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडलेले आहेत. त्यामध्ये काहीमध्ये काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी दूर करण्याचा इतर शास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये भारतामधील इंडियन फिलॉसॉफर कनाद गिव्ज द नेम परमाणू, जो काही अणू आहे त्या अणूला थोर भारतीय तत्ववेत्ता महर्षी कनाद यांनी परमाणू असं नाव दिलं आहे. इट इज ऑल्सो स्टेट दॅट परमाणू इज इनडिस्ट्रक्टिबल. त्यांनी असंही सांगितलेलं आहे की जो काही परमाणू आहे, अणू आहे, त्याचा नाश होत नाही, नाशवंत नसणारा असा घटक आहे, त्याला त्यांनी परमाणू असं म्हटलेलं आहे. महर्षी कनाद, इंडियन फिलॉसॉफर. सेकंड, ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रिटस सेज मॅटर इज मेड ऑफ अ स्मॉल पार्टिकल. डेमोक्रिटस हा जो काही तत्ववेत्ता आहे त्याने सांगितलेलं आहे की द्रव्य हे अतिशय लहान कणांनी बनलेलं आहे. अँड दीज कॅनॉट बी डिव्हायडेड, त्याचे आपण भाग करू शकत नाही. त्याला त्याने नाव दिलेलं आहे गिव्ज द नेम ॲटम. तर या संदर्भामध्ये काही शास्त्रज्ञांनी अणूच्या संदर्भामध्ये आपली मतं मांडलेली आहेत. Then another scientist, Dalton atomic theory, डाल्टनचा अणु सिद्धांत. British scientist John Dalton put forth in 1803 AD. He celebrated atomic theory. According to this theory, matter is made of atom and atoms are indivisible and indestructible. All atoms of an element are alike, while different elements have different atoms with different mass. इसवी सन 1803 मध्ये
ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान भिन्न असते. त्यानंतर अणूच्या संदर्भामध्ये जी काही माहिती दिलेली आहे तो पुढचा शास्त्रज्ञ आहे थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. थॉम्सनचे प्लम पुडिंग अणु प्रारूप. यामध्ये द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम पुट फोर्थ बाय Thomson in the year 1904 is the first model of atomic structure. According to this model, the positive charge is disturbed throughout the atom and the negatively charged electron are embedded in it. The distributed positive charge is balanced by the negative charge on the electrons. Therefore, the atom becomes electrically neutral. थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप. अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन याने 1904 मध्ये मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप होय. या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होते. त्यामुळे अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम 1911. रुदरफोर्डचे केंद्रकीय अणु प्रारूप. Rutherford studied the inside of atom by his celebrated scattering experiment and put forth the nuclear model of atom in the year 1911. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. Rutherford took a very thin gold foil, thickness 10⁻⁻mm, and bombarded it with positively charged alpha particle emitted by a radioactive elements. See in the figure 5.4. रुदरफोर्ड यांनी सोन्याच्या अतिशय पातळ पत्रा जाडी 10⁻⁴ मिलीमीटर घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा कणांचा मारा केला व कणांच्या मार्गाचा वेध घेतला. He observed the path of alpha particle by means of a fluorescent screen around the gold foil. It was expected that the alpha particles would get reflected from the gold foil if the positively charged mass were evenly distributed inside the atoms. Most of the alpha particle went straight through the foil. A small number of alpha particles get deflected from the original path through a small angle. A still smaller number of alpha particles get deflected through a larger angle and surprisingly
one alpha particle out of 20,000 bounced back in the direction opposite to the origin path. सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रतिदीप्तिमान पडदा लावून त्यांनी जर अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असेल तर धनप्रभारित अल्फा कणांचे पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा कण पत्र्यातून आरपार सरळ गेले. काही थोडे अल्फा कणाचे मूळ मार्गापासून लहान कोनामधून विचलन झाले. आणखी थोड्या अल्फा कणांचे मोठ्या कोनातून विचलन झाले आणि आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. The larger number of alpha particles that went straight through the foil indicates that there was no obstacles in their path. It means that there must be mainly an empty space inside the atom in the solid gold foil. मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण असे दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. याचा अर्थ सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यामधील अणूच्या आत बरीचशी जागा मोकळी असली पाहिजे. The small number of alpha particles that gets deflected through a small or a big angle must have faced on obstacles in their path. It means that the positively charged and heavy part causes obstructing would be in the center of the atom. From this, Rutherford put forth a nuclear model for atom as given. ज्या थोड्या अल्फा कणांचे लहान किंवा मोठ्या कोनातून विचलन झाले त्यांच्या वाटेत अडथळा आला. याचा अर्थ अडथळ्यास कारण असलेल्या अणूचा धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. यावरून रुदरफोर्डने केंद्रकीय प्रारूप मांडले. सी इन द फिगर 5.5. रुदरफोर्ड न्यूक्लियर ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्डचे केंद्रकीय प्रारूप. त्यामध्ये जर आपण पाहिले तर काही रेज हे आरपार गेलेत, काही त्या ठिकाणी डिफ्लेक्ट झालेत आणि काही पुन्हा रिव्हर्समध्ये आलेले आहेत. 1. There is a positively charged nucleus at center of an atom. अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. Second, almost the entire mass of the atom is concentrated in the nucleus. केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. Negatively charged particle called electron revolve around the न्यूक्लियस. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन ऑल द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. ॲज द अपोजिट चार्ज आर बॅलन्स द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल उदासीन. अँड लास्ट फिफ्थ वन इज देर इज ॲन एम्प्टी स्पेस बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड द ॲटॉमिक न्यूक्लियस. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. तर या संबंधी त्यांनी जो काही कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटवरून त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर
बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल, बोरचे स्थायू कक्षा अनुरूप 1913. In the year 1930, Danish scientist Niels Bohr explained the stability of atom by putting forth stable orbit atomic model. The important postulate of Bohr atomic model are as follows. सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केला. बोरच्या अणुप्रारूपाची महत्त्वाची आधारतत्वे पुढील प्रमाणे मांडलेली आहेत. त्यामध्ये फर्स्ट, द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस lie in the concentric circular orbit at a certain distance from the nucleus. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. सेकंड, एनर्जी ऑफ an electron is constant while it is in a particular orbit. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. आणि लास्ट थर्ड वन इज when an electron jumps from one inner orbit to an outer orbit, it absorbs energy equal to the difference of its energy level, and when it jumps from an outer orbit to an inner orbit, it emits energy equal to the difference of its energy level. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. तीच आत्तापर्यंत आपण जी काही माहिती पाहिलेली आहे तीच माहिती थोडक्यामध्ये आपल्याला इथे एका दाखवलेले आहे. अणूचे अंतरंग, डाल्टनचा अणुसिद्धांत, थॉम्सन प्लम पुडिंग अनुरूप, रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप, रुदरफोर्डचा विकिरणाचा प्रयोग आणि बोर्स स्थायी कक्षा अणुप्रारूप या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे.